नमस्कार. कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण उपवासाचा डोसा बनवणार आहोत. तर इथं मी 1 वाटी वरई रात्रभर भिजवून घेतलेली आहे, म्हणजेच भगर. व त्याच वाटीने मी साबुदाणा घेतला आहे, अर्ध्या वाटीला थोडासा कमी. म्हणजे आपले पोहे खायचे चमचे मोजले तर 7 चमचे इतका साबुदाणा भरला आहे. आता यानंतर आपल्याला वरई वाटून घ्यायची आहे व साबुदाणा. वरईतलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही, तर वाटण्यासाठी वापरायचं आहे. आता सेम त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे. आता वरई आपण वाटून घेणार आहोत. आता ज्या वाटीने आपण प्रमाण घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण पाणी देखील घालणार आहे, म्हणजेच तुम्हाला समजेल किती पाणी घालायचं आहे. आता इथं मी छोट्या 2 पळ्या पाणी घालते आहे. आता याला परत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. अगोदर पाणी न घालताच याला आपल्याला फिरून घ्यायचं आहे, म्हणजेच वरई किंवा भगर लवकर बारीक होते. पहा, अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. यानंतर राहिलेलं पीठ देखील वाटून घेणार आहोत डोशाचं. पहा, अशा पद्धतीने बारीक झालं आहे. यामध्ये खूप जास्त पाणी देखील वापरायचं नाही बारीक करताना, नाहीतर वरई आणि साबुदाणा व्यवस्थित बारीक होणार नाही. साबुदाणा एकाच वेळी सगळा घालायचा आहे. अगोदर याला मी पाणी न घालताच फिरून घेतलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला. तर इथं मला 1 वाटी आणि वरती थोडंसं 4 ते 5 चमचे पाणी लागलेलं आहे. पहा, अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालं आहे. आता हे वाटून झाल्यानंतर याला आपल्याला 1 ते 1.5 तास ठेवायचं आहे व नंतर आपल्याला डोसे बनवायला घ्यायचे आहेत. आता तुम्हाला खूप जर घाई असेल आणि लगेचच डोसे तुम्हाला बनवायचे असतील तर ज्या वाटीने आपण प्रमाण घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी दही यामध्ये तुम्ही घालू शकता आपण पीठ वाटत असताना. आता पहा, अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर झालेलं आहे. यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता याला ठेवणार आहे मी 1 ते 1.5 तास भिजत. आता यानंतर आपण चटणी बनवणार आहोत. तर वरणाची वाटी असते तेवढी वाटी खरपूस भाजलेले, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, 4 ते 5 हिरव्या मिरच्या चवीनुसार घालायचं आहे. मीठ चवीनुसार घालायचे आहे. साखर मीठ कमी जास्त करू शकता. यामध्ये पोहे खायचे 2 चमचे घालायचं आहे. दही तुम्ही स्किप करू शकता. आता याला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटून झाल्यानंतर या चटणीला आपण फोडणी देणार आहोत. आजच्या डोशांमध्ये आपण कुठेही इनो, दही, सोडा कुठलाही वापर करणार नाही. पहा, छान अशी तयार झाली आपली छान चटणी. आता याला द्यायची आहे फोडणी. तर फोडणी पात्रामध्ये मी घेतलं आहे 1 चमचा तेल. यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं. तुम्हाला आवडत असल्यास व उपवासाला चालत असल्यास कढीपत्ता घालू शकता. आता ही चरचरीत फोडणी यावरती द्यायची आहे व आपली चटणी तयार झाली आहे. अतिशय सुंदर व छान लागते चटणी. आता डोसे बनवायला घेणार आहोत. तव्यावरती सोडलं आहे मी अर्धा चमचा तेल. तवा चांगला तापलेला हवा. आता यावरती आपण डोशाचं पीठ सोडणार आहोत. खूप जास्त सोडायचं नाही, मध्यम आकाराचे डोसे बनवणार आहोत. खूप पातळ देखील हे पीठ सोडायचं नाही, पसरवायचं नाही. पहा, याला छान जाळी पडलेली आहे. आता यावरती सोडायचं आहे शेंगदाणा तेल. तुम्ही तूप देखील वापरू शकता. यावरती आपल्याला झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही. 1 ते 1.5 सेकंद याला पचू द्यायचं आहे खालून व नंतर पलटी करायचं आहे. खूप जास्त वेळ देखील भाजायचा नाही तव्यावरती. तव्याची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे व नंतरच आपल्याला डोसे करायचे आहेत. कुठेही आपल्याला गॅस बारीक करायचा नाही. पटापटा डोसे सोडून घ्यायचे आहेत तव्यावरती. तवा थंड झाल्यावरती हा डोसा व्यवस्थित होत नाही, कडक होतो. अशाच पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेणार आहोत. इथं दिलेलं प्रमाण मी अगदी योग्य आहे. तुमचा डोसा अजिबात बिघडणार नाही. फक्त आपल्याला वरई रात्रभर भिजून घ्यायची आहे व साबुदाणा त्यासोबत. आवडत असल्यास तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरू शकता, लाल मिरची पावडर घालू शकता किंवा जिरी, कढीपत्ता, कोथिंबीरीची फोडणी करून देखील घालू शकता. या डोशांचं पीठ तयार करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. डोशांचं पीठ अत्यंत बारीक
वाटलं गेलं पाहिजे. जर मोठं राहिलं तर डोसे व्यवस्थित येणार नाही व डोश्याला चिरा पडतील. कारण वरईमध्ये चिकटपणा कमी असतो व साबुदाण्याचं प्रमाण इथे अगदी परफेक्ट पाहिजे, तर आणि तरच डोसे व्यवस्थित होतात. तर इथं मी पोहे खायचे 7 चमचे साबुदाणा घेतला होता, म्हणजेच अर्धी वाटीला थोडासा कमी. पाऊण वाटी साबुदाणा घातला तर डोसे पाहिजे असे मऊसूद होत नाही, त्यामुळे अर्ध्या वाटीला थोडासा कमी, पाऊण वाटीच्या थोडासा वरती आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी सगळे डोसे करून घेतलेले आहेत. पहा, याला बिना दही, सोडा, इनो न घालता देखील खूप छान जाळी पडलेली आहे. हे थोडेसे फाटतात, सगळे फाटत नाही पण एखादा अर्धा फाटतो. मऊसूद असे आपले डोसे तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा या नवरात्रीत. डोसे असे तयार केल्यानंतर एकावर एकच ठेवायचे आहेत. जर असे सेपरेट पसरून ठेवाल तर डोसे कडक होतील. एकावरती एक ठेवायचे आहेत व 5 ते 10 मिनिटांनी लगेच खायला घ्यायचे किंवा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही झाकून ठेवू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व मी सांगितलेली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अजिबात बिघडणार नाही. नो फेल रेसिपी आहे. जर वाटलं आपला डोसा बिघडतोय तर यामध्ये तुम्ही दाण्याचा कूट बारीक करून घालू शकता. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे डोसा बिघडणार नाही. फक्त तो पाणी घालून मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा आहे व याचं बॅटर आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. पहा, मऊ लुसलुसीत असा आपला डोसा तयार झाला आहे. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी.